नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव अभय मापारी. मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगरवरून आपल्या पैठण तालुक्यातील सोन्नापूर गावात आलो आहे. तर सोन्नापूर गावामधील जे आपले सर आहेत, प्रकाश खरात सर, यांच्या बगीच्यामध्ये, मोसंबीच्या बगीच्यामध्ये आपण आलेलो आहे की नाही. तर आपण जाणून घेऊयात की सर्वप्रथम आपले प्रोडक्ट यूज करण्याच्या अगोदर, वेस्टीज कंपनीचे प्रोडक्ट यूज करण्याच्या अगोदर त्यांच्या शेतामध्ये त्यांना काय प्रॉब्लेम होता ते आपल्याला ते थोड्या शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून सांगतील. ठीक आहे, सांगा. नमस्कार, माझं नाव प्रकाश खरात. मी आपले मोसंबी झाडासाठी वेस्टीज कंपनीचे प्रोडक्ट वापरले आणि त्याच्यापासून मला खूप फायदा झाला आहे. कारण याच्या आधी माझे जे झाडं होते असे म्हणजे पूर्ण पिवळे पिवळे असे म्हणजे एकदम खराब झाल्यासारखे होते. पण आपण ज्यावेळेस हे प्रोडक्ट वापरले त्यावेळेस हा मिरगमाल झाडाची फूट वगैरे भरपूर झाली आणि झाडाची क्वालिटी अशी व्यवस्थित बनली. ओके, अजून म्हणजे तुम्ही कोणकोणते प्रोडक्ट्स अजून माझं फक्त सर्व शेतकऱ्यांना एवढंच विनंती आहे की सर्वांनी वेस्टीज कंपनीचे प्रोडक्ट वापरावे, एवढी माझी विनंती. ओके, तुम्ही कोणकोणते प्रोडक्ट वापरले होते आपण बघूयात. आपण हे ॲग्री वापरलं, ॲग्री प्रोटेक्ट, ॲग्री ह्युमिक आणि ॲग्री नॅनोटेक वापरले. हे 4 प्रोडक्ट सरांनी सुरुवातीला वापरली आणि खालून पण सोडलं होतं. ओके, चालेल. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण हे प्रोडक्ट यूज करू शकता. जसं की सरांनी सुरुवातीला हे प्रोडक्ट घेतले होते त्यावेळेस त्यांनी जे प्रोडक्ट घेतले होते त्याची अर्धी फवारणी केली होती आणि अर्धी खालून ड्रिपद्वारे त्यांनी सोडलं होतं. ठीक आहे, चालेल. तर आता आपण बघूयात की त्यांची झाडं वगैरे, क्वालिटी वगैरे मोसंबीची कोणत्या प्रकारे बनलेली. ठीक आहे, हे बघा, झाडं म्हणजे अशी पूर्णपणे वाकून गेले ते. कमीत कमी एका झाडाला कुंडलच्या पुढे माल आहे सध्या. कोणतं झाड पाहा तुम्ही, हे झाड पहा, क्वालिटी सुद्धा चांगली आहे. एका झाडाला 30-20 किलो माल आहे. आपण जाणून घेऊयात की सर, यापूर्वी आपल्या शेतामध्ये अशा प्रकारचा माल कधी होता का? यापूर्वी जेव्हा तुम्ही रासायनिक खताचा वापर करत होते त्यावेळेस असा माल कधी झाला होता? याच्या आधी कधीच नव्हता. ओके, मला तर असं वाटतंय शेतकऱ्यांनी कमीत कमी पाहता यायला पाहिजे माल कोणी कसं घेतं, काय घेतं, कसं फोटो वापरलं कसं नाही. बरोबर. पाणी आणि आज आपण बघायला गेलो तर शेतकऱ्यांचं काय होतंय की खर्च अति होतोय आणि उत्पन्न कमी होतंय. बरोबर आहे की नाही? पण आम्ही जे काम करतो हे पूर्णपणे विषमुक्त शेतीवरती आम्ही काम करतो आणि विषमुक्त शेती असल्यामुळे आपण जे पण काय आपल्या शेतामध्ये पिकतं ते शेवटी आपण खातो किंवा कोणीतरी खातं. त्यामुळे ते आजाराचं प्रमाण सुद्धा पूर्णपणे कमी होऊन जाईल. ठीक आहे, चला आता आपण बघूयात की आपल्या फळांची साईज आणि क्वांटिटी आणि क्वालिटी, आपण या दोन्ही गोष्टी बघूयात. ठीक आहे, दाखवा सर, आपल्या हाताने दाखवा थोडं क्वालिटी आणि क्वांटिटी आणि साईज आपल्या प्रोडक्टची. तेव्हा कोणतं झाड बघू शकता तुम्ही. तर टोटल झाडाला सारखा माझ्या फाट्या पुऱ्या असं वाकून गेले का खाली गळ फाटल सुद्धा माझ्या. चला त्या साईडने बघूयात आपण आता. कोणतं झाड बांधून टोटल त्या साईडने असं जवळजवळ त्या साईडने बघूयात आता आपण कुठलंही झाड बघूयात. कोणतं झाड पाहा तुम्ही, कोणत्या झाडाला सारखं मादी व्हायची. हे बाई फाटे झाड बरं, जवळजवळ एक क्विंटलच्या पुढं मादी. ते त्या झाडाला पण दाखवा, अजून दाखवा या साईडला. कोणतं झाड पाहा तुम्ही. हे बघा मित्रांनो, किती माल आहे याला. हे बघा, एका फाटीला जवळजवळ 30-40 किलो माल आहे. भरपूर माल आहे. चालेल, शॉर्ट